नमस्कार, मी सोनाली नेक्स्ट क्वीन रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पांना आवडणारे उकडीचे मोदक बनवणार आहोत। हे मोदक आपण रेशनच्या तांदळापासून बनवणार आहे। चवीला सुद्धा मस्त लागतात उकडीचे मोदक। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। मस्त अशी एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 1 चमचा साजूक तुपाचा घातलेला आहे। तर तूप वितळलं की त्यामध्ये खोबऱ्याचा खीस घालायचा। खोबऱ्याचा खीस आता 1-2 मिनिटं परतून घेऊया। आणि आता त्यामध्ये आपण गूळ घालायचा आहे अर्धी वाटी। खोबऱ्याचं आणि गुळाचं प्रमाण कसं घ्यायचं तर 1 वाटी खोबरं असेल तर अर्धी वाटी गूळ घ्यायचा। खोबरं आणि गूळ आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। खोबरं आणि गूळ चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता खोबरं आणि गूळ मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये आपल्याला भाजलेली खसखस घालायची आहे 1 चमचा आणि 1 लहान चमचा विलायचीची पावडर घातलेली आहे। आता यामध्ये मी काही ड्राय फ्रूट्स घालत आहे। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचे असतील तर घालू शकता, नाही घातले तरी पण चालतील। हे आपण पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेऊया। गॅस बंद करूया। आता आपण मोदकासाठी लागणारे पीठ तयार करून घ्यायचं आहे। इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। आणि आता तांदूळ आणि पाण्याचं प्रमाण कसं घ्यायचं तर 1 वाटी तांदळाची पिठी असेल तर 1 वाटी पाणी घ्यायचं। आता पाण्यामध्ये 1 चमचा साजूक तूप घातलं, चवीपुरतं मीठ घातलं, पाण्याला चांगली खळखळून उकळी आली की त्यामध्ये आपण तांदळाची पिठी घालायची आहे। तांदळाचं पीठ पाण्यामध्ये टाकून झालेलं आहे। आता आपण त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तांदळाचं पीठ मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस बंद करायचा आहे व 15 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं आहे, म्हणजेच तांदळाचं पीठ चांगलं वाफलून निघेल। आता 15 मिनिटांनंतर तुम्ही एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये ते पीठ घ्यायचं आहे। तांदळाचं पीठ गरम असल्यामुळे मी इथे मॅशरने मिक्स करून घेत आहे। काही वेळानंतर पीठ थोडं कोमट झालेलं आहे, तर हातानेच आता त्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। पीठ मळताना तुम्ही 1-2 चमचे साजूक तूप घेतलं तरी चालेल, म्हणजेच पीठ आपलं असं मऊ आणि लुसलुशीत होईल। आता इथे मी पीठ मळताना 2 चमचे साजूक तूप वापरलेला आहे। यामुळे काय होतं की आपला तांदूळ सुवासिक नसल्यामुळे त्याला वासही मस्त येतो आणि आपलं पीठ चांगलं मळलं गेलेलं आहे। आता आपलं पीठ मोदक बनवण्यासाठी तयार आहे हे कसं ओळखायचं तर एक गोळा घ्यायचा व त्याची एक पारी करून घ्यायची। पारी जर मधून अधून चिरली तर समजायचं आपलं पीठ तयार झालेलं नाही आहे, पण तुम्ही पाहू शकता पारी आपली एकदम मस्त होते, म्हणजे आपलं पीठ चांगलं झालेलं आहे। तर मग आपलं आता मोदकाचं पीठ तयार झालं आहे, सारणही तयार आहे। तर आता आपण मोदक तयार करायला घेऊया। तर इथे मी एक मोदकासाठी मीडियम आकाराचा गोळा घेते। तुम्हाला जेवढा मोठा किंवा बारीक मोदक हवा असेल तेवढा गोळा घ्यायचा व मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने पारी तयार करून घ्यायची आहे। मस्त अशी पारी तयार करून घ्यायची आहे। मध्यंतरी थोडीशी जाड ठेवायची आणि कडेने आपल्याला पातळ ठेवायची। पारी आपली जेवढी पातळ होईल तेवढे आपले मोदक छान होतात। आता आपण मोदकाला कळ्या पाडून घेऊया। तर इथे मी तर्जनीवर ठेवलेली आहे, अंगठा व तिसरं बोट बाजूला ठेवायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला मोदकाला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही बघताय मस्त अशा आपल्या कळ्या पडतायत, कुठेही पीठ चिरत नाहीये। तुम्हाला जमताल तशा मोदकाला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। मस्त अशा आपल्या कळ्या तयार झालेल्या आहेत। आता यामध्ये आपण सारण भरूया। आता मस्त यामध्ये मी सारण भरलेलं आहे। आता सारण थोडंसं आतमध्ये दाबलं आणि या पद्धतीने आपल्याला मोदक बनवून घ्यायचा आहे। आता मी व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला दाखवलं आहे मोदक बनवायला, त्या पद्धतीने जर तुम्ही मोदक केला तर तुम्हाला कळ्याही छान पडतील आणि मोदकही छान होईल। मोदक असा दोन्ही हातांच्या मध्ये असा दाबून घ्यायचा आहे, म्हणजे त्याला आकार मस्त येतो। रेशनच्या तांदळाचा असून सुद्धा तो पांढरा शुभ्र आणि छान झालेला आहे। तुम्ही पाहू शकता मोदकाला कळ्या देखील चांगल्या पडलेल्या आहेत। मस्त असा आपला रेशनच्या तांदळाचा मोदक तयार झाला। याच पद्धतीने तुम्हाला आणखी एक मी मोदक तयार करून दाखवत आहे। तांदळाच्या पिठाचा गोळा घ्यायचा आहे। जमेल तेवढी पारी आपल्याला पातळ करून घ्यायची आहे। मध्यंतरी जाड ठेवायचा आहे व कडेने पातळ करायचे आहे। मस्त अशा मोदकाला कळ्या पाडून घ्यायच्या। यामध्येच आता सारण भरायचं आहे। सारण भरपूर भरायचं, म्हणजे मोदक खायला छान लागतो। आता व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने मोदक दाखवत आहे त्या पद्धतीने मोदक मस्त असा बनवून घ्यायचा आहे। दुसरा देखील मोदक आपला मस्त असा बनवून तयार झालेला आहे। कळ्या देखील त्याला मस्त पडलेल्या आहेत।
तुम्ही पाहू शकता मस्त असा मोदक आपला तयार झालेला आहे। याच पद्धतीने मी आपले बाकीचे उरलेले सगळे मोदक तयार करून घेणार आहे। आपला पहिला देखील मोदक तयार आहे, दुसराही तयार झाला। आता बाकीचे सगळे मोदक मी या पद्धतीनेच तयार करून घेणार आहे। इथे आपले सगळे मोदक तयार करून झालेले आहेत। आता या सगळ्या मोदकांना मी केशर लावून घेत आहे। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही केशरचा यूज नाही केला तरी पण चालेल। सगळ्या मोदकांना केशर लावून झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता किती सुंदर असे मोदक दिसत आहेत। आता हे मोदक आपण चांगले उकडून घेऊया। आता मी इथे पातेल्यामध्ये पाणी घातलेलं आहे, त्यामध्ये चाळण ठेवलेले आहे आणि वरून झाकण ठेवून देणार आहे 15 मिनिटांसाठी। तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही त्यामधून उकडून घेऊ शकता। आता 15 मिनिटं झालेले आहे। मोदक आपले चांगले उकडलेले आहेत। 15 मिनिटानंतर तुम्ही मोदक पाहू शकता किती सुंदर असे आपले मोदक दिसत आहेत। रेशनच्या तांदळापासून मोदक बनवलेले आहेत, तरी सुद्धा पांढरे शुभ्र झालेले आहेत। आता मोदक खायचा कसा, तर त्यावरती मस्त अशी साजूक तुपाची धार सोडायची, मधून मोदक असा फोडायचा आणि मस्त खायचा। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। तोपर्यंत नमस्कार।